कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो लीलावहिनी, बोला. विश्वादादा, अरे एजेने नाश्ता केला नाहीये, म्हणजे सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं नाही, तसेच ऑफिसला निघाले। अरे बापरे. हो, अरे बापरे सिच्युएशन आहे। बरं ऐक, मी काय म्हणते, ते ऑफिसला पोहोचायच्या आत त्यांच्या आवडीचा नाश्ता रेडी ठेव त्यांच्या केबिन मध्ये। त्यांनी काही खाल्लं नाही ना तर मग दिवसभर चिडचिड होईल त्यांची। नाही 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 नाही, सरांची चिडचिड आम्हाला परवडणार नाही. लीलावहिनी, मी लगेच ब्रेकफास्ट आणतो सरांसाठी. हा, आणि ऐक, त्यांनी खाल्लं की मला कळवशील प्लीज? डोंट वरी लीलावहिनी, मी एजे सरांना ब्रेकफास्ट करायला लावतो आणि त्यांनी ब्रेकफास्ट केला की लगेच तुम्हाला फोन करतो. ओके? हा. ए बाळा, इकडे इकडे इकडे. दिस इज व्हेरी बघ, आता कोणत्याही क्षणी एजे सर या केबिन मध्ये येतील, तेव्हा ते केबिन मध्ये यायच्या आत त्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट 5 मिनिटात या टेबल वरती हजर असला पाहिजे. कळलं? बस निक. ए नाही नाही, थांब 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 थांब. आज धर्मेश सर पण येणार आहेत मीटिंगला, तेव्हा त्यांचा ब्रेकफास्ट एजे सरांच्या ब्रेकफास्ट सोबतच पाठव. कळलंय तुला बाळ? नक्की कळलंय तुला? हा, मग निघ लवकर, जा जा. वाह विश्वरू, काय कमाल आहेस तू, काय डोकं लावलंयस. म्हणजे धर्मेश सर एजे सरांसोबत ब्रेकफास्ट करणार, म्हणजे एजे सरांना ब्रेकफास्ट करावाच लागणार. वा वा विश्वरू, काय सुपीक डोकं आहे तुझं, म्हणजे बनमॅटच आहेस तू. म्हणजे इकडे हॅलो सर. स्वतःशीच काय बोलतो रे? ते रिव्हिजन करत होतो सर, हे सगळं. हे काय? सर अहो, धर्मेश सर आउट ऑफ मुंबई होते, एअरपोर्ट वरनं डायरेक्ट इकडे आलेत मीटिंग साठी. सो म्हटलं की त्यांच्या ब्रेकफास्ट साठी काहीतरी अरेंज करायला हवंच ना, म्हणून. हा, आणि सर धर्मेश सरांसोबत तुमचाही ब्रेकफास्ट अरेंज केलाय सर. मी तुला असं काही सांगितलं होतं? नाही, तुम्ही काही सांगितलं नव्हतं, पण सर कसं आहे, धर्मेश सर आपले गेस्ट आहेत, त्यांच्या बरोबर आपल्यापैकी कोणीतरी ब्रेकफास्ट करायलाच हवा ना. तुम्ही जर त्यांच्या बरोबर खाल्लं नाही तर त्यांना किती ऑकवर्ड वाटेल सर, म्हणून मी दोघांचंही. इज राईट एजे, घ्या ना प्लीज. सर धर्मेश, सॉरी, आज मी तुमच्यावर ब्रेकफास्ट नाही करू शकणार आहे. यू कंटिन्यू. पण एजे, तुम्ही पण घ्या ना प्लीज. सर काय झालं सर, हा ब्रेकफास्ट नकोय का तुम्हाला? मी दुसरं काही ऑर्डर करू का? तर नाही विश्वा, इट्स ओके, मला आज ब्रेकफास्ट करायचं नाहीये, दॅट्स इट. सॉरी धर्मेश, तुम्ही कंटिन्यू करा. पण एजे सर, तुम्ही का खात नाही आहात? ते काय की माझ्या बायकोनी आज माझ्यामुळे उपवास ठेवलाय. हो, तर ती खात नाही तर मी खाणं बरोबर वाटत नाही, राईट? तुम्ही कंटिन्यू करा. इनफॅक्ट विश्वा, त्याला कंपनी दे, बस का. अहो सर, मी कसं काय. विश्वा, इट्स एन ऑर्डर, कम ऑन. येस सर. बस विश्वा. नीला घे, खा. आजी किती छान सुवास येतोय. पटापट खा. पण आजी एजेने काही खाल्लं असेल का तिकडे? नाही तर ती उपाशीच असते. नीला, आपण आता विश्वरूपशी बोललोय ना, त्याला सांगितलंय की नाही, तर तो नक्कीच अभिरामला खायला लावेल, हो की नाही? तू खा ना लवकर लवकर, कोणी पाहिलं तर पंचायत होईल, प्लीज लवकर खा. पण आजी, हा शिरा खूप आवडतो एजेंना. आता तुमचं भांडण मिटलं की नाही, की अभिरामने तुझ्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या की परत असा चिरा आपण अभिरामसाठी बनवूया. तू खा. ठीक. तसे मला खूप भूक लागली होती. लवकर लवकर खा. आवडला? आजी खूपच छान. नाही मला नको, मी खाल्ला.
आहे हिचं खरं रूप. किल्लाच्या खोट्या उपोषणाचं स्टिंग ऑपरेशन झालंच पाहिजे. भैया ऐका ना मला तुम्ही. तू 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 खा मी बघते. कोण आहे तिकडे? विश्वा दादा. बोल, खाल्लं का एजींनी? अहो नाही ना वहिनी, अहो एजे सरांनी ब्रेकफास्ट केलाच नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्यासाठी उपवास केलाय म्हणून त्यांनी तुमच्यासाठी उपवास धरला. बघा, याला म्हणतात खरं प्रेम. पण विश्वा दादा, तू खायला लावायला हवं होतंस ना त्यांना. अहो वहिनी, एजे सरांनी तुमच्यावरच्या प्रेमासाठी उपवास धरलाय म्हटल्यावर खाण्यासाठी मी कसा काय आग्रह करू त्यांना? ठीक आहे, मी ठेवते. तुला सांगितलं ना लीला, जोपर्यंत तू खाणार नाही तोपर्यंत मीही नाही खाणार. माहितीये मला एजे, म्हणूनच मीही खाणार आहे आणि त्यामुळे तुम्हालाही खावंच लागेल. आता जगण्याचे मज अर्थ कळेना, विन तुझी आता मन कुठे जुळेना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.